आपण पाहताय सेलिब्रिटी गणेशा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिनेते मृण्मयी देशपांडे हिच्याकडे बाप्पा विराजमान झालाय। संपूर्ण कुटुंबासह मृण्मयीनं पुण्याच्या घरी बाप्पाची आरास केली आहे। चला तर मग जाऊया मृण्मयीच्या बाप्पाचे दर्शन घ्यायला। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। नमस्कार, झी 24 तासचं आमच्या देशपांड्यांच्या घरामध्ये मी मृण्मयी देशपांडे मनापासून स्वागत करते। बाप्पा बरोबर तुम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये येता याचा खरंच आनंद होतोय। आणि सजावटीला काल रात्रीपासून आम्ही सुरुवात केली होती आणि आज सकाळी हे असे गालिचे काढण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। मी काही चित्रकार नाही, पण रांगोळी हा एक अविभाज्य घटक असतो, तिथपासूनच सगळ्या तयारीची सुरुवात होते। आणि आता आपण आज जाऊन बघूया की नक्की कशा पद्धतीची प्रकारची सजावट आम्ही केली आणि ते करत असताना किती 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 गोंधळ सगळ्यांनी घातलेला आहे। बाप्पाच्या आगमनाबरोबर सगळं घर प्रसन्न होऊन जातं आणि मला सगळ्यात जास्त गणपती उत्सव आवडतो याच्याकरता की जे काही मोजकी फेस्टिवल्स असतात की ज्याच्यामध्ये सगळं घर एकत्र येतं आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार सजावट केली जाते। तर आज यावर्षी आमच्या बाप्पाची अशी सजावट सगळ्यांच्या मतानी फायनल झाली आहे, कारण हे जे आमचे भावंड आहेत या इकडे त्यांची साधारणपणे आमच्या घरामध्ये धुमश्चक्री उडाली होती। आम्ही चौघजण आणि माझी काकू असे आम्ही 5-6 लोक या टेबलवरती चढलो होतो आणि 3दा डेकोरेशन बदलायला लागलं। त्याच्यानंतर हे आमचं डेकोरेशन फायनल झालं। जय गणेश जय। सगळी जबाबदारी कैवल्य आणि निशांतवरती पडलेली असते। आजोबा माझे 98 वर्षांचे आहेत आणि आजोबा तिकडे असे कोपऱ्यामध्ये बसून आम्हाला सतत इन्स्ट्रक्शन्स देत असतात की हे चुकलंय, हे बदला, हे इकडे लावा, ते तिकडे लावा। आणि आई आणि आत्या अशा सेलोटेप कापून देणं किंवा परत सगळं ठरलेलं काढायला लावणं वगैरे असे अशा सगळ्या गोष्टींमध्ये आई आणि आत्या पुढे असतात कायम। यावर्षी आम्हाला फुलांचं काहीतरी करायचं होतं आणि म्हणून आम्ही ते फुलांचा एक छान महिरप म्हणूया आपण तयार केलं आणि एकंदर असा आमचा बाप्पा यावर्षी सजलेला आहे। आमच्या घरात ना सगळ्याच गोष्टी साजऱ्या करण्याची एकंदरच सगळ्यांची मनस्थिती असते किंवा हसत खेळत सगळं एकत्र येऊन आणि जितका गोंधळ वाढवत एखादी गोष्ट करता येईल ती सगळी आम्ही करतो। आमच्या घरातली आरती सुद्धा त्याला अपवाद नाही आहे। आमचे आजोबा आता 98 वर्षांचे आहेत। आजोबांची आमची ट्रेन सुटलेली असते, म्हणजे फास्ट ट्रेन चालू असते। आजोबांच्या 3 आरत्या झाल्यानंतर आम्ही कुठेतरी एका आरतीच्या शेवटापर्यंत पोहोचलेलो असतो आणि नंतर मग त्या आरतीमध्ये हसाहशीच जास्त होते आणि एकमेकांकडे बघत एक्सप्रेशन्स आणि तो धिंगाणाच आमचा चाललेला असतो। हे दोघं जण घरात जे मिळेल ते वाजवत असतात, म्हणजे पातेली सोडत नाहीत, ताटं सोडत नाहीत, जोरजोरात आवाजामध्ये आरत्या म्हणणं। एकंदर सगळ्या घरामध्ये ना सगळ्यांच्या आनंदाचे आवाज सतत घुमत असतात आणि मला वाटतं पुढचं वर्षभर तेच आवाज, तीच पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आम्ही सगळेजण आपापल्या कामांना लागतो। मोदक खाण्यावर तर आमच्या घरी स्पर्धा घेतली जाते, कारण माझे दोन्ही भाऊ आजच त्यांनी 5-5, 6-6 मोदक एका बैठकीमध्ये फस्त केलेले आहेत। आमच्यामध्ये शेवटी भांडणं झाली की आता बास, इतरांसाठी ठेवायचं आहे। मूर्ती सुद्धा शाडूची आहे आमच्याकडची। याचं कारण म्हणजे इको फ्रेंडली गोष्टी करण्यावरती भर आहे। आमच्या घरचे सगळेच जण ट्रेकर आहेत, त्यामुळे पर्यावरणामध्ये ज्या गोष्टी मिसळल्या जात नाहीत अशा गोष्टी करायच्या नाहीत हे खूप आधीपासून घरामध्ये ठरलेलं होतं। फुलं पानं ह्या सगळ्याचीच घरातल्या प्रत्येकाला आवड असल्यामुळे जितकी जास्त फुलं, जितकी जास्त पानं, जितकं हिरवं हिरवं डोळ्यांना दिसेल तितकं छान आणि तितकंच आमच्या बाप्पाला सुद्धा आवडत असणार याची आम्हाला सगळ्यांना खात्री असते। श्याम शरण आए। गणपतीमध्ये प्रत्येकजण स्वतःच्या घरी, इतरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला एकमेकांना बोलवत असतो, पण वेळेच्या निमित्ताने आणखीन काही कामं असतात त्याच्यामुळे प्रत्येकालाच घरी जाता येतं असं नाही। पण आज झी 24 तासच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण आमच्या घरच्या आरतीमध्ये सहभागी होत आहे, ह्याचा मला खरोखरच खूप आनंद आहे। तर असा आहे आमच्या घरचा गणपती आणि बाप्पाचे आशीर्वाद कायमच प्रत्येकावरती कायम राहू दे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या काही सुप्त इच्छा असतील, ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या सगळ्यांना मिळू दे अशीच प्रार्थना करते। थँक्यू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।